सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। खासदार संजय राऊत आज विधान भवनामध्ये आलेले होते। संजय राऊतांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली, तर विधिमंडळ परिसरामध्ये संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट झाली। दोन्ही नेत्यांनी आपुलकीने एकमेकांची विचारपूस केली, एकमेकांसोबत चर्चा देखील केली, चौकशी केली। नगरविकास विभागाच्या नमोद्यान योजनेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला। आजपर्यंत किती उद्यानं विकसित झाली असं भास्कर जाधवांनी म्हटलं, तर 1 कोटीचा निधी देण्याचा निर्णय आला। अद्याप उद्यानं विकसित झालेली नाहीयेत। राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी उत्तर दिलं, किमान पुढच्या वर्षी तरी योजना पूर्ण होणार का असा खोचक सवाल आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला। माझा मंत्री महोदयांना प्रश्न एवढाच आहे की या 394 उद्यानापैकी आज या क्षणापर्यंत राज्यामध्ये किती उद्यानं विकसित झाली आणि त्यांना आपण किती कोटी निधी वितरित केलात, हा एक प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, या ज्या आपण स्पर्धा घेणार होतात या स्पर्धा झाल्या का, आणि झाल्या असेल तर त्याचा 1 नंबर कोणाचा लागला, 2 नंबर कोणाचा लागला आणि 3 नंबर कोणाचा लागला, याची माहिती आपण आम्हाला द्याल का? आणि त्याचबरोबर आपण याच्या पुढं ही जी उद्यानं डेव्हलप करणार आहात, ही उद्यानं आता त्या ठिकाणी असलेलीच उद्यानं डेव्हलप करणार होतात का नवीन उद्यानं डेव्हलप करणार होतात? प्रस्ताव मागवले अध्यक्ष महोदय सगळ्याकडनं, आणि आपल्याला 394 कोटी आपण त्याच्यासाठी मान्यता दिली। अध्यक्ष महोदय, हे जेव्हा निर्णय झाला 2025ला, त्याच्यानंतर प्रस्ताव मागवणं, त्यांच्याकडच्या जागा संबंधित चेक करणं, आपण आता फक्त 394 कोटीला मान्यता दिलेली अध्यक्ष महोदय। पण 394 कोटीची मान्यता दिलेली, 1 कोटी एका उद्यानाला, याप्रमाणे आता 394 कोटीमध्ये जसे प्रस्ताव येतील तसे आपण ते निधी वितरित। याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की देशाच्या पंतप्रधान महोदयांचा 75वा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्कीम जाहीर केली होती। परंतु आता आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षी त्यांचा 76वा वाढदिवस होईल। या स्कीमच्या अंतर्गत मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे या क्षणापर्यंत 394 पैकी एकही उद्यान डेव्हलप झाल्याचं त्यांच्या उत्तरातून कुठेही होत नाही। पण सूचना पण दिल्या त्याच्या आढावा, त्याच्यामध्ये आपण ज्या वर्क ऑर्डर्स दिल्यात उद्यानाच्या, त्या 27 ठिकाणी दिलेल्या आहेत। ज्याच्या हे ई निविदा प्रसिद्ध झाल्या त्या 37 ठिकाणच्या झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय, आणि प्रशासकीय मान्यता आपण 85 उद्यानाला दिलेल्या आहेत। ठीक आहे, चला प्रश्न। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी मागणी केली। आज विधानसभेत अशासकीय ठरावाच्या द्वारे सरकारचं त्यांनी लक्ष वेधलं। राज्य सरकारनं केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। चांगली गोष्ट आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांची आहे, तर ती योग्य आहे, आमचं समर्थन आहे। आम्हाला काय ते सरकार कोणालाही देऊ शकतं। मी तुम्हाला सांगितलं की बॉम्बस्फोट जे ज्यांचे बॉम्बचे जे काय बारूद तयार करण्याचे आणि बारूदपासून वस्तू तयार करणारे जे कारखाने आहेत, त्या लोकांना, त्यांच्यापासून निर्दोष लोकांचा जीव गेला नागपूरमध्ये, अशा व्यक्तीला पद्मश्री देऊन टाकलं यांनी, तर त्याच्यामुळे हे कोणालाही काही देऊ शकतात। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरचं काही बोलायचंच नाही, त्याच्यातला काही विषयच नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।